महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची रॅगिंग घेतल्याप्रकरणी रॅगिंग घेणाऱ्या 18 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव महाविद्यालयाकडून ठेवण्यात आला आहे। आयुर्वेदिक प्रथम वर्षात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याप्रकरणी यवतमाळ येथील डाळभाई माऊजी मेळघाट आयुर्वेदिक महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांवर कारवाई निश्चित करण्यात आली। तर 8 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांकरिता तर 8 विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिली। शिवीगाळ करणे, कामे करून घेणे, लिहून मागणे, रूमवर बोलविणे यासह आदी प्रकरणे रॅगिंग केली जात होती। दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याची तक्रार बीएमएस प्रथम वर्षातील नवीन विद्यार्थ्यांनी यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाईन न्यू दिल्ली या वेबसाईटवर केली होती। जवळपास 18 विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याचे त्यांनी या तक्रारीत नमूद केले। या प्रकरणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाईन न्यू दिल्ली आणि अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयाला देण्यात आल्या होत्या। त्यानुसार महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत रॅगिंग घेतल्याचे स्पष्ट झाल्याने समितीने त्यांच्यावर कारवाई निश्चित केली आहे। यामध्ये 8 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांकरिता महाविद्यालयातून रस्टिकेट केले जाईल, तर 8 विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडून देण्यात आली आहे। यवतमाळमधील डीएम महाविद्यालय या कॉलेजमधील काही विद्यार्थी त्यांच्या ज्युनियरची रॅगिंग घेत होती आणि या संदर्भात त्या ज्युनियर्स विद्यार्थ्यांनी यूजीसीकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालयातील टीमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन चौकशी करण्यात आली। या चौकशीअंती काही विद्यार्थी या रॅगिंग प्रकरणामध्ये दोषी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी रस्टिकेट करण्यात आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना आर्थिक दंड लावण्यात आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना समज देऊन यानंतर अशी वागणूक ते करणार नाही याबाबत त्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत।